आज झाला या दोघांचा काही वेगळाच विषय। नमस्कार मित्रांनो, रामराम। मी तुमचा लाडका मयूर मगर। स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। सकाळी सकाळी कॉलेजला आलो होतो आणि आमच्या पहिले यांनी तिथं हजेरी लावली होती लेझिम पाहायला। आज होती कॉलेजमध्ये कबड्डी स्पर्धा आणि सगळ्या मॅचेस चालू होत्या। एक टीम जिंकत होती, एक टीम हारत होती आणि आम्हाला आमचे त्या जुने दिवस आठवत होते आणि आम्हाला आज खूप शाळेची आठवण येत होती। शाळेची लाईफ खूप भारी होती बरं। खरंच आमचे कार्यकर्त्यांनी एवढे कांड केले शाळेमध्ये, तुम्हाला काय सांग। तुम्ही काय कांड केलंय कमेंट मध्ये नक्की सांग। थोडा वेळ तिथे थांबलो आणि निघालो होतो घरी। बंटी भोकड्या आला तर बंटी भोकडे फुल कस्टमर चालू होते। तिथून शेतात आलो, थोडा वेळ निवांत मध्ये बसलो आणि तेवढं साहिल भाऊ जंगले यांचं आगमन झालं। साहिल भाऊचं चाललं होतं मेकअप करायचं काम आणि आज आम्ही गावामध्ये साठी आलो होतो। आज आमच्या गावात सप्ताह बसणार होता। मग काय सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही आलो होतो सप्त्यामध्ये काय सगळे कार्यकर्ते एकदम जोमात होते। हे हाय बघा आमच्या गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर। गावात पंगती होती आणि आमचे कार्यकर्ते पंक्तीच्या ठिकाणी कधीच मागे राहत नाही। काही कार्यकर्ते म्हणे चला म्हणे पहिल्याच पंक्तीत जेवायला बसू। म्हणलं भाऊ वाढून दे, गावाचा कार्यक्रम आहे। गावामध्ये फुल सप्त्यासाठी खूप गर्दी होईल होती। आमच्या गावामध्ये सप्ताह म्हणजे एक दिवाळीपेक्षा कमी नाही बरं। कोणी कोणत्याही कोपऱ्यात जरी असला तरी सप्त्यासाठी एक दिवस गावाकडे येतो। हे आहे आमचे अमोल भाऊ, कोणत्याही कार्यक्रमात पहिले हजर राहत। मग सर्व पंक्ती वाढून दिल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही जेवायला बसलो होतो। आमच्या कार्यकर्त्यांचा विषय झाला होता, डायरेक्ट टोपले समोर घेऊन बसलेले होते। मग काय याला त्याला मागायचं कामच नाही आणि चमत्कार असा होता की आमच्या गावचे तिन्ही अमोल भाऊ सोबत बसले होते। आता आम्ही चाललो होतो आमच्या घरी। तुम्हाला जर असेच क्वालिटी व्लॉग बघायचे असतील तर आताच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा।